प्रिय आई बाबा, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला नुकतीच न्यूज आली आहे, गुड न्यूज आली आहे की तुम्ही आई बाबा होणार आहात. तुम्ही खूप एक्सायटेड आहात, खूप हॅप्पी आहात आणि या उत्साहामध्ये तुम्ही सगळी तयारी करत आहात की बाळाचं नाव काय ठेवायचं. मुलगा असेल तर हे नाव ठेवू, मुलगी असेल तर हे नाव ठेवू, बाळाला कोणत्या खेळणी द्यायच्यात, बाळासाठी कसे कपडे घ्यायचे, बाळ घरी येताना बाळाचं वेलकम कसं करायचं, इवन बेबी शॉवर कसं करायची, थीम काय ठेवायची, हे सगळं तुम्ही प्लॅन करत आहात, त्याचे स्वप्न बघत आहात. पण ह्या सगळ्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या पूर्वी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती खूप मौल्यवान आहे आणि ती खूप महत्त्वाची असून देखील तितकीच मोफत आहे आणि ती तुम्हाला सहज करणं शक्य आहे. येस, आज मी तुम्हाला सांगणार आहे ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे प्रेमाचे शब्द, आनंदाचे शब्द, सकारात्मकतेचे शब्द. येस, आज मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये प्रॉमिस केलं होतं की एपिसोड 3मध्ये आपण बघणार आहोत गर्भसंवाद म्हणजे काय, गर्भसंवादामध्ये काय बोलायचं, गर्भसंवादाची ॲक्टिव्हिटी आणि लाईव्ह गर्भसंवाद, ह्या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी अपर्णा, 2 गोंडस मुलांची आई. माझ्या स्वतःच्या गर्भसंस्काराच्या अनुभवातून आणि त्यानंतर केलेल्या सखोल अभ्यासातून मातृसिद्धीचा प्रवास सुरू झाला. ह्या मातृसिद्धीचं एक ध्येय आहे आणि ते ध्येय म्हणजे फक्त गर्भसंस्कार शिकवणं नाही, तर माझं एक छोटंसं स्वप्न आहे. प्रत्येक आईला तिच्या मातृत्वाच्या शक्तीची ओळख करून द्यायची आणि प्रत्येक आईपर्यंत विज्ञानावर आधारित प्रेम आणि सहज समजणारे गर्भसंस्कार पोहोचवणे, जेणेकरून आई आत्मविश्वासाने आनंदाने फुलेल, तिला स्वतःची नव्याने ओळख होईल आणि तिचं बाळ प्रेमाने, आनंदाने आणि सकारात्मक वातावरणात वाढेल, जेणेकरून येणारी भारताची पिढी ही सक्षम, संवेदनशील, आनंदी आणि संस्कारी बनेल. कारण आई सजग घडली तर एक सक्षम पिढी घडते. कारण खऱ्या अर्थाने आई जर घडली तर भारत घडेल, असं मला वाटतं. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा मी गर्भसंवाद करायचे तेव्हा मला प्रश्न पडायचा की बाळ खरंच ऐकत असेल का, बाळ तर अजून एवढं छोटं आहे, त्याला माझं बोलणं समजत असेल का. पण जसं जसं मी गर्भसंवाद करायचे, जसं जसं प्रेग्नन्सी पुढे जाऊ लागली, तेव्हा मला एक फरक जाणवला की मी स्वतः खूप शांत झाले होते. मला माझ्यामध्ये खूप छान पॉझिटिव्ह बदल जाणवू लागले होते आणि तेव्हा कळालं की गर्भसंस्कार, गर्भसंवाद हा फक्त बाळासाठी नसतो, तर तो आईसाठीही तितक्याच महत्त्वाचा असतो. कारण त्या काळातच आई खऱ्या अर्थाने घडत असते. एक रिसर्चनुसार प्रेग्नन्सीच्या सेकंड ट्रायमिस्टरमध्ये म्हणजेच 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्यामध्ये बाळाची ऐकण्याची क्षमता विकसित होत असते. बाळ आईच्या हृदयाचे ठोके, आईचा श्वास, आईचे शब्द ओळखायला लागतं. आईचा आवाज बाळासाठीचं सगळ्यात पहिलं आणि सुरक्षित असं जग असतं. म्हणून तज्ज्ञ असं सांगतात, या काळात आईने बाळासोबत जास्तीत जास्त गर्भसंवाद करायला हवा. आता आपण बघूया गर्भसंवाद म्हणजे नेमकं काय. गर्भसंवाद म्हणजे फक्त बाळाशी बोलणं नाही, तर गर्भसंवाद म्हणजे प्रेमाचा संवाद, विश्वासाचा संवाद, आई आणि बाळाचं पहिलं नातं, आई आणि बाळामधली बॉन्डिंग घट्ट होण्याचं नातं. चला तर आपण आज आपल्या मातृसिद्धी एपिसोड 3ची म्हणजेच ॲक्टिव्हिटी नंबर 3 करणार आहोत. आज तुम्हाला झोपण्यापूर्वी 5 मिनटं तुमच्या बाळासोबत गर्भसंवाद करायचा आहे. 5 मिनटं शक्य नसेल तर सुरुवातीला 1 मिनिट, 2 मिनिट तुम्ही तुमच्या बाळाशी गर्भसंवाद करू शकतात. पण त्याआधी तुम्ही शांत जागेवर बसायचं आहे. बसणार असेल, जास्त बसणं शक्य नसेल तर पाठीला कशाचा तरी आधार घ्या, उशीला टेकून बसा, मोबाईल बाजूला ठेवा आणि गर्भसंवाद करण्याच्या आधी दीर्घ श्वास घ्या, पोटावर हात ठेवा, बाळाला व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा आणि मग गर्भसंवाद करा. आणि मग गर्भसंवाद झाल्यानंतर तुम्ही एक डायरी बनवायची आहे आजपासून. त्या डायरीमध्ये तुम्हाला आजच्या तुमच्या भावना लिहायच्या आहेत. त्या एका लाईनमध्ये असू शकतात किंवा पॅरा असू शकतो, तुम्हाला जसं जमेल तसं. तर आपण आता गर्भसंवादाला सुरू करूया. आता मी तुम्हाला इथे लाईव्ह डेमो देत आहे. डोळे बंद करायचे आहे आणि तुमचे दोन्ही हात पोटावर ठेवायचे आहे. प्रिय बाळा, आज आई तुझ्यासोबत बोलत आहे. हा आपला प्रेमाचा संवाद आहे. बाळा,
भगवंताचा, देवाचा सुरक्षा कवच तुझ्या भोवती आहे. त्यामुळे तू अगदी सुरक्षित आहे. तुझ्या भोवती माझ्या प्रेमाचा वलय आहे. बाळा, तू निरोगी, आनंदी, प्रेमळ आहेस. तुझं मन शांत आहे. तुझं हृदय प्रेमाने भरलेलं आहे. बाळा, तू सर्व गुण संपन्न आहेस. तू खूप हुशार आहेस, बुद्धिमान आहेस, जिज्ञासू आहे. तुला प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्याची उत्सुकता आहेस. तू धैर्यवान आहे. तू सामर्थ्यशाली आहेस. तू आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. कारण तुझ्या येण्याने आमच्या आयुष्यात आनंद येत आहे. तुझ्या येण्याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. बाळा, तू स्वतःच्या सुंदर व्यक्तिमत्वाने हे जग उजळवण्यासाठी येत आहे. आम्ही फक्त तुला प्रेम, संस्कार आणि सुंदर मूल्ये देत आहोत. आमच्या आयुष्यात येण्यासाठी खूप धन्यवाद, 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 धन्यवाद. आता माझ्या प्रत्येक सखीसाठी, प्रत्येक आईसाठी ह्या मातृसिद्धीच्या सखीकडून मॉरल सपोर्टचे, धीराचे मॅजिकल वर्ड्स. प्रिय आई, प्रिय सखी, आज तुला खूप थकल्यासारखं वाटू शकतं. मरगळल्यासारखं वाटत असेल, कधी कधी मध्येच रडू येत असेल कारण नसताना, काहीच करण्याची इच्छा नसेल, फक्त झोपून राहावंसं वाटत असेल, तर इट्स ओके. हे सगळं नैसर्गिक आहे. कारण तुझ्या आतमध्ये एक जीव वाढत आहे आणि हे सगळं नैसर्गिक आहे. तेव्हा स्वतःला दोष देऊ नको. कारण जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट तुझ्या आतमध्ये घडत आहे. ही सुंदर प्रोसेस आहे. तेव्हा या प्रोसेसचा आनंद घे. याचा स्ट्रेस घेऊ नको. जसं जसं वेळ जाईल तसं तसं तू प्रत्येक गोष्ट शिकणार आहेस आणि तुला त्या येणार आहेत. कारण तुझ्यामध्ये मातृत्वाची एक अफाट शक्ती आहे. त्यामुळेच त्या भगवंताने, त्या परमात्म्याने तुला आई बनण्याची संधी दिली आहे. आणि सखी, लक्षात ठेव, या संपूर्ण 9 महिन्याच्या मातृत्वाच्या प्रवासात तू एकटी नाहीस. तुझ्यासोबत ही मातृसिद्धीची सखी आहे. तेव्हा बी हॅपी अँड एन्जॉय द जर्नी. हा व्हिडिओ संपण्यापूर्वी एक महत्त्वाची मातृसिद्धी प्रार्थना आपण करूया. कारण प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जेव्हा आपण इतरांच्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आपण स्वतः शांत, आनंदी आणि कृतज्ञता फील करतो. आणि जेव्हा आपल्या आयुष्यात कृतज्ञता वाढायला लागते, तेव्हा भगवंत, युनिवर्स आपल्याला भरभरून द्यायला सुरुवात करतो. तर आता आपण एक छोटीशी सुंदर प्रार्थना करूया. ती तुम्ही देखील करू शकता. हे ईश्वरा, प्रत्येक आईला निरोगी शरीर दे, शांत मन दे, आत्मविश्वास दे. प्रत्येक बाळाला निरोगी आयुष्य दे, आनंदी बालपण दे, सुंदर संस्कार दे, प्रेमळ हृदय दे आणि उज्ज्वल भविष्य दे. जी आई आज चिंतेत आहे, तिच्या मनात आशेचा किरण निर्माण कर. जी आई आज एकटी आहे, तिला तुझी साथ जाणवू दे आणि प्रत्येक घरात आरोग्य, आनंद आणि प्रेम नांदव आणि प्रत्येक बाळ या जगासाठी आशीर्वाद ठरो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा गर्भसंवादाचा व्हिडिओ किंवा गर्भसंवादाची ॲक्टिव्हिटी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजपासूनच या गर्भसंवादासाठी 2 ते मिनिट नक्की काढा आणि ती प्रॅक्टिस, ती सवय नक्की करा. जर तुम्हाला अशाच विज्ञानावर आधारित सहज सोप्या करता येणाऱ्या गर्भसंस्काराच्या ॲक्टिव्हिटी हव्या असतील तर आत्ताच पॅरेंटिंग इन भारतला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रेग्नन्सी रिलेटेड टिप्स, केअर आणि त्याच्यानंतर म्हणजे बाळ झाल्यानंतरच्या छोट्या छोट्या गोष्टी हव्या असतील तर माझ्या इन्स्टावरील पॅरेंटिंग इन भारत पेजला फॉलो करा.
त्याचबरोबर तुम्हाला जर व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करायची असेल मातृसिद्धीची, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथनं जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला मातृसिद्धीच्या रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी अपडेट कळतील आणि अफर्मेशन देखील तुम्हाला मिळणार आहे. मातृसिद्धी हा फक्त परफेक्ट आई बनण्याचा प्रवास नाही आहे, तर तो आहे एक सजग, आत्मविश्वासू आणि प्रेमळ आई बनण्याचा प्रवास. तेव्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, एपिसोड 4मध्ये. स्टे ट्यून. बाय बाय. धन्यवाद.